संध्याकाळची वेळ होती. हॉटेलमध्ये चहा घेत बसलो होतो. समोरच्या टेबलावर फाटका शर्ट, मळकी पॅन्ट घातलेला एक गरीबसा बाप आणि त्याची 10 वर्षाची मुलगी बसली होती. मुलीच्या केसांच्या 2 वेण्या, चेहऱ्यावर निरागस हसू. तिला त्या चमचमणाऱ्या हॉटेलमध्ये बसल्याचंच अप्रूप वाटत होतं. बापाने वेटरला सांगितलं, "एक मसाला डोसा आणा, फक्त मुलीसाठी." तो स्वतः पाणी पीत शांत बसला होता. मुलगी मोठ्या आनंदाने डोसा खात होती आणि तो तिलाच पाहत, जणू तिच्या प्रत्येक घासात तो स्वतःचं पोट भरत होता. मित्राचा फोन आला. फोन स्पीकरवर होता, त्यामुळे मी त्याचं सर्व बोलणं ऐकलं. तो मित्राला म्हणाला, "आज मुलीचा वाढदिवस आहे. शाळेत पहिली आली तर डोसा खायला हॉटेलमध्ये आणीन असं वचन दिलं होतं." "तू काय खातोस?" मित्राने विचारलं. तो हसून म्हणाला, "घरी आज पिठले भात आहे." तो हसत होता, पण त्या हसण्यात बापाचं त्यागमुक्त प्रेम लपलेलं होतं. मी अजून एक डोसा पाठवला, हॉटेलकडून भेट म्हणून दिला, असं वेटरला सांगितलं. बापाचे डोळे ओले झाले. तो लाजत म्हणाला, "हा डोसा बांधा, मी आणि बायको अर्धा अर्धा खाऊ." त्या क्षणी उमगलं. बाप गरीब असतो, पण मुलीच्या सुखासाठी त्याचं काळीज मात्र श्रीमंत असतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.